समोर उभे होते दोन तालिबान अधिकारी. त्यांच्या खांद्यावर मोठ्या बंदुका, माझ्या हातात भारतीय पासपोर्ट आणि मनामध्ये एकच प्रश्न, खरंच मला अफगाणिस्तानात प्रवेश मिळणार का? पुढच्या काही मिनिटात जे घडलं याची मी कल्पनाही केली नव्हती. नमस्कार, मी विशाल चव्हाण आणि तुम्ही ऐकत आहात MTW स्टोरी पॉडकास्ट. ही आहे माझ्या नाशिककर इन अफगाणिस्तान या पुस्तकातील सत्यकथा. इराणमध्ये मला अफगाणिस्तानचा व्हिसा मिळाला होता. व्हिसा हातात होता, पण मन मात्र अजूनही शांत नव्हतं. कारण व्हिसा मिळणं ही एक गोष्ट होती आणि प्रत्यक्ष अफगाणिस्तानात प्रवेश मिळणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट. त्या दिवसापासून मी अनेक व्हिडिओ पाहिले होते, बातम्या वाचल्या होत्या, लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या होत्या आणि त्यामुळेच मनात सतत एकच विचार फिरत होता, बॉर्डरवर काय होईल? तालिबान अधिकारी काय विचारतील? भारतीय पासपोर्ट पाहून त्यांची प्रतिक्रिया काय असेल? माझ्याकडे अजून काही कागदपत्र मागतील का? व्हिसा असूनही प्रवेश नाकारला तर? आणि समजा प्रवेश मिळालाच तर पुढे हिरातमध्ये हॉटेल कसं शोधायचं? कोण मदत करणार? कुठे जायचं? मनात अशा असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं होतं. मशादहून अफगाणिस्तानच्या बॉर्डरकडे जाण्यासाठी मी एका टॅक्सीत बसलो. खिडकीबाहेर इराणचं कोरडं लँडस्केप, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मैलोनमैल पसरलेली जमीन आणि मनात आगामी प्रवासाचं कुतूहल. या टॅक्सीत मी एकटाच नव्हतो, तर माझ्यासोबत एक अफगाणी गृहस्थ आणि त्याची सूनही प्रवास करत होते. सुरुवातीला फक्त एकमेकांकडे पाहून हलकंसं स्मितहास्य झालं. नंतर प्रवासात थोड्या थोड्या गप्पा सुरू झाल्या. त्या अफगाणी व्यक्तीचं नाव होतं नाजिम भाई. त्यांना हिंदी उर्दू थोडीफार येत होती, त्यामुळे संवाद साधणं अजिबात अवघड गेलं नाही. त्यांनी विचारलं, आप कहाँ से है? मी म्हणालो, मुंबई, इंडिया. ते हसले आणि म्हणाले, अच्छा, हिंदुस्तान, माशाअल्लाह. थोड्या वेळात आमच्या गप्पा रंगल्या. त्यांना कळालं की मी पहिल्यांदाच अफगाणिस्तानात चाललो आहे. त्यांनी माझ्याकडे एकटक पाहिलं आणि अचानक म्हणाले, विशाल भाई, कोई मुश्किल नहीं, मैं आपकी बॉर्डर क्रॉस करने में मदद करूंगा. त्या एका वाक्याने माझ्या मनावरचा अर्धा ताण क्षणात कमी झाला. कारण परदेशात, तेही अशा देशात ज्याबद्दल आपण आयुष्यभर फक्त युद्धाच्या बातम्या ऐकल्या आहेत, तिथे एक अनोळखी माणूस इतक्या आपुलकीने मी आहे ना असं म्हणणं हीच खूप मोठी गोष्ट होती. त्या क्षणी मला जाणवलं, प्रवासात कधीकधी देव माणसांच्या रूपाने भेटतो. साधारण काही वेळानंतर टॅक्सीचा वेग कमी झाला. ड्रायव्हरने समोर बोट दाखवलं, अफगाण बॉर्डर. मी खिडकीबाहेर पाहिलं आणि क्षणभर माझी नजर तिथेच खिळून राहिली. समोर वाळवंटी प्रदेश, धुळेनी भरलेलं वातावरण, लोकांची प्रचंड धावपळ, सामान घेऊन जाणारे प्रवासी, लांबवर उभे ट्रक आणि सगळीकडे एक वेगळीच ऊर्जा. तो क्षण अगदी आपण चित्रपटात पाहतो तसाच. मनात उत्सुकता होती, पण त्याहून जास्त धडधड, कारण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. नाजिम भाई माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, चलिये विशाल भाई. मीही एक खोल श्वास घेतला, पासपोर्ट हातात घेतला आणि अफगाणिस्तानच्या दिशेने माझं पहिलं पाऊल टाकलं. मी, नाजिम भाई आणि त्यांची सून, आम्ही तिघेही इमिग्रेशनकडे निघालो. इथलं इमिग्रेशन ऑफिस पाहून तर मला आणखीनच वेगळं वाटलं. आपल्याकडे जसा टोल नाका असतो तसाच काहीसा सेटअप, फक्त त्यापेक्षा थोडा मोठा आणि रस्त्याच्या कडेला एक मोठी खोलीसारखी जागा. त्या खिडकीतून नाजिम भाईंनी त्यांचा पासपोर्ट दिला. त्यांचा आणि त्यांच्या सुनेचं इमिग्रेशन पूर्ण झालं. आता नंबर होता माझा. एवढ्यात नाजिम भाईंनी स्वतः माझा पासपोर्ट घेतला आणि खिडकीतून आत बसलेल्या अधिकाऱ्याकडे दिला. आत दोन अधिकारी बसलेले होते. दोघांच्याही जवळ मोठ्या बंदुका होत्या. क्षणभर खरंच हृदयाची धडधड वाढली. त्यांना हिंदी उर्दू नीटसं बोलता येत नव्हतं, पण त्यांनी पासपोर्ट हातात घेतला, देशाचं नाव पाहिलं आणि विचारलं, हिंदुस्तान? मी शांतपणे उत्तर दिलं, जी, मुंबई, इंडिया. आणि मग जे घडलं त्याची मी कल्पनाही केली नव्हती. दोघेही हसायला लागले आणि उत्साहाने म्हणू लागले, शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन. त्या क्षणी बॉर्डरवरील तणाव एका क्षणात विरघळून गेला. मला वाटलं आता प्रश्न विचारतील, व्हिसा तपासतील, काही फॉर्मॅलिटीज होतील, पण नाही. मला एकही प्रश्न न विचारता त्यांनी थेट माझ्या पासपोर्टवरती एंट्रीचा स्टॅम्प मारला आणि म्हणाले, वेलकम टू अफगाणिस्तान. 2 मिनिटं मी अक्षरशः शॉकमध्ये होतो. मनात एकच विचार आला, एवढं स्मूथ इमिग्रेशन, वाव. इतक्या टेन्शन, अनसर्टिनिटी आणि प्रश्नांनी भरलेल्या मनाने मी बॉर्डरवर पोहोचलो होतो आणि काही मिनिटातच हसत हसत माझी अफगाणिस्तानात एंट्री झाली. हे खरंच एक अनपेक्षित, विचित्र आणि आयुष्यभर लक्षात राहणारं होतं. आणि यामध्ये नाजिम भाईंनी मला खूप मोठी मदत केली. त्यांनी जर त्या क्षणी साथ दिली नसती तर कदाचित माझा अनुभव इतका सहज झाला नसता. प्रवासात प्रत्येक वेळी फक्त ठिकाणं लक्षात राहत नाही. कधीकधी एखादी व्यक्ती, एखादा क्षण आणि एखादी अनपेक्षित मदत संपूर्ण प्रवासाची दिशाच बदलून टाकते. इराणहून अफगाणिस्तानात प्रवेश करतानाचा हा क्षण माझ्यासाठी तसाच होता. पुढे मी हेरातला कसा पोहोचलो, तिथे नेमकं काय घडलं आणि अफगाणिस्तानमधील पुढचा अनुभव कसा होता, हे सगळं मी माझ्या नाशिककर इन अफगाणिस्तान या पुस्तकामध्ये सविस्तर लिहिलं आहे. पण जर तुम्हाला याच्या पुढचा भाग कथा स्वरूपात ऐकायचा असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, हेरात. अफगाणिस्तानची खरी कथा आता हळूहळू उलगडायला सुरुवात झाली आहे. जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर MTW मराठी ट्रॅव्हल वर्ल्डला सबस्क्राईब करा, पॉडकास्टला फॉलो करा
आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. या प्रवासाची संपूर्ण सविस्तर कहाणी नाशिककर इन अफगाणिस्तान या माझ्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक नकाशामागे एक सत्य दडलं आहे. प्रत्येक सीमारेषेपलीकडे एक नवी कथा उभी आहे. आणि याच कथेच्या शोधात भेटूया लवकरच अशा एका नवीन पॉडकास्टमध्ये. कारण जग फक्त पाहायचं नसतं तर ते समजूनही घ्यायचं असतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.